नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीटेक मधला म्हणजेच इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीटेक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ज्याला शॉर्ट मध्ये म्हणलं जातं बीटेक ईईई, तर या कोर्स बद्दल आपण पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा सिलेबस काय आहे, जॉब पोझिशन्स कोणत्या आहेत, टॉप रिक्रुटर्स, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ जो आहे तो एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर याच्यामध्ये बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम किंवा जे नवीन इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असतात ते कसे बनतात, ते कसे वर्क करतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो या जे कोर्स आहे त्याच्यामध्ये शिकवला जातो. आणि हा कोर्स फुल टाइम म्हणजे कोर्समध्ये अवेलेबल आहे. रेग्युलर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन कोर्स करावे लागेल आणि या कोर्सचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. तर आता पाहूयाचे शैक्षणिक पात्रता काय लागते. तर हा इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि यासाठी तुम्हाला तुमची 12th पास आउट असणे गरजेचे आहे. 12वी नंतर तुम्ही यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. तुम्हाला 12वी मध्ये कमीत कमी 50% मार्क्स असणे गरजेचे आहे पीसीएम स्ट्रीम मध्ये, म्हणजे तुमचं मॅथ याच्यामध्ये जे आहे ते कंपल्सरी आहे. मॅथ विषय नसेल तर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही येऊ शकत नाही. सो मॅथ विषय असणे गरजेचे आहे. आता हे ओपन कॅटेगरीसाठी आहे की 50% तुम्हाला मार्क्स असले पाहिजेत, पण जर तुम्ही एससी एसटी ओबीसी या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त सूट दिली जाते. पण याचं एलिजिबिलिटी एवढीच आहे की तुम्ही 12th पास असले पाहिजेत विथ मिनिमम 50% मार्क्स इन पीसीएम स्ट्रीम. तर आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. कशा प्रकारे आहे तर ऑफलाईन पद्धत सिंपल आहे. तुम्ही जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे किंवा ज्याही कॉलेज बद्दल तुम्हाला माहित आहे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो त्या कॉलेजला डायरेक्टली व्हिजिट करून ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ऍडमिशन मिळू शकता. सबमिटिंग करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून त्याचबरोबर फी पे करून ऍडमिशन जे आहे ते होऊन जातं. ऑनलाईन पद्धत सेमच आहे, फक्त तुम्ही जे कॉलेज आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन जे आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण जे टॉपचे कॉलेजेस असतात तिथं एंट्रन्स एक्झाम असते. आता बाकीचे जे कॉलेज असतात जवळपास 90-95% कॉलेजेस असतात तिथे तुम्हाला तुमच्या 12वीच्या मार्कच्या बेसिसवर ऍडमिशन मिळून जाते. तुम्हाला 12वी मध्ये जास्तीत जास्त टक्केवारी असेल तर चांगलं कॉलेज मिळू शकतं. पण काही एंट्रन्स एक्झाम पण ठेवलेली असते कॉलेजेसमध्ये, म्हणजे तुम्हाला एक दुसरा चान्स असतो. एंट्रन्स एक्झाम मध्ये तुम्हाला अपेअर व्हावं लागतं, ते एक्झाम द्यावी लागते जी कॉलेज लेवलची असते. सिंपल तुम्ही 11वी 12वी मध्ये जो अभ्यास कंप्लीट केलेला आहे किंवा 12वीची एक्झाम तुम्ही बोर्डची जी दिलेली असते तोच अभ्यासक्रमावर आधारित एक्झाम असते एंट्रन्स. ती दिल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं. तुम्हाला जे सीट असतं ते नंतर क्लेम करता येतं, त्यासाठी मेरिटमध्ये यावं लागतं. नंतर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून इझिली ऍडमिशन मिळू शकता. तर शेवटी पाहिलं गेलं याच्यामध्ये तर ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन तसेच मेरिट बेस आणि एंट्रन्स एक्झाम बेस याची ऍडमिशन प्रोसेस अवेलेबल आहे. तर याच्या कालावधीबद्दल आपण डिटेलमध्ये आता पाहणार आहोत. सर्वप्रथमच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 4 वर्षाचा कालावधी तुम्हाला पाहायला मिळतो. आता या 4 वर्षामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टरचा अभ्यास करावा लागतो. 8 सेमिस्टर म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर पाहायला भेटतात. 6 महिन्याला सेमिस्टर असतं एक. याच्या परीक्षा होतात, थेअरी असतात, त्याचबरोबर प्रॅक्टिकल्स असतात, वायवा होतो. ह्या सर्व गोष्टी ज्या असतात या थ्रू तुम्हाला जावं लागतं. 4 वर्ष म्हणजेच 8 सेमिस्टर कंप्लीट केल्यानंतर डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. आता जर तुम्ही चांगलं कॉलेज सिलेक्ट केलेलं असेल तर शेवटच्या वर्षामध्ये कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, तुम्हाला एक जॉब मिळू शकतो. पण जर तुम्ही कॉलेज डिग्री कंप्लीट केली असेल सिंपल, तर त्याच्यानंतर तुम्हाला जे असेल डिग्रीचं सर्टिफिकेट जे आहे ते मिळून जातं 4 वर्षानंतर, जे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता. म्हणजे पुढे जे हायर एज्युकेशन आहे त्यासाठी यूज करू शकता, गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता किंवा प्रायव्हेट कंपनी जे असतात तिथे जॉब मिळवण्यासाठी याचा यूज करू शकता. आता मित्रांनो आपण याचा सिलेबस पाहणार आहोत. कालावधी पाहिला आपण, त्याचबरोबर पद्धत पाहिली की सेमिस्टर पद्धत आहे, पण याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विषय तुम्हाला पाहायला मिळतात. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तुम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, केमिस्ट्री लॅबोरेटरी, फिजिक्स लॅबोरेटरी, इलेक्ट्रिकल सर्किट अनालिसिस, डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम्स, इलेक्ट्रिकल सर्किट्स लॅब, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टीम प्रोटेक्शन, discrete transformation and signal processing, transmission and distribution, industrial management, solid state drives, final projects, comprehensive viva work,
ऍडव्हान्स कंट्रोल सिस्टीम्स, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. हे सब्जेक्ट जर पाहिले तर सर्व इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स त्याच्याशीच रिलेटेड आहे, की त्याचं कसं काम करतं, कसं वर्क करतं किंवा कुठे यूज करायला पाहिजे. तर तुम्हाला जर डिटेलमध्ये रीड करायचं असेल की पहिल्या सेमिस्टरमध्ये एक्झॅक्टली कोणते विषय आहेत, सेकंडमध्ये कोणते, थर्डमध्ये कोणते, तर सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही सर्व डिटेल जे आहे ते इझिली रीड करू शकता. आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल शॉर्ट मध्ये पाहूया. तर याचे टॉपचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्राच्या बाहेर पाहायला मिळतात. जसं IIT चे कॉलेज असतात, इंजिनिअरिंग साठी खूप फेमस आहे. मद्रास असेल, BHU असेल किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, तिथे तुम्हाला हा कोर्स ऑफर केला जातो. तुमचं सिलेक्शन जर होत असेल तर नक्की तुम्ही हा कोर्स तिथून कंप्लीट करू शकता आणि एक चांगली जॉब पोझिशन मिळू शकता. आता जॉब कोणते ते आपण पुढे पाहू. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, कोल्हापूर, सातारा वेगवेगळे शहर आहेत, तिथे तुम्हाला कॉलेजेस खूप सारे पाहायला मिळतात जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. जेही कॉलेज आहेत, जसं पुण्यामधलं एक्झाम्पलसाठी DY पाटील कॉलेज आहे, फर्ग्युसन्स आहे किंवा त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई आहे, टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. तर महाराष्ट्रातले जेवढेही कॉलेज आहेत त्यांची ॲव्हरेज फी, हे सर्व जे डिटेल्स आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहे ते मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. आणि जर लास्टमध्ये पाहिलं तर याची ॲव्हरेज फी कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते, जिथे तुम्हाला वार्षिक फी 75,000 पासून त्याचबरोबर 1 ते 1.5 लाख पर्यंत सुद्धा पर इयर पाहायला मिळू शकते आणि ती वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. दरवर्षी फी जी आहे ती चेंज होत राहते. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. जर तुम्हाला माहित असेल, आता माहितच झालं असेल की सिलेबस कशा प्रकारचा आहे, आम्ही आता डिग्री कंप्लीट करू, त्याच्यानंतर काय. तर बघा, लास्ट इयर मध्ये कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं तर चांगलंच आहे, पण जर नाही तर डिग्री मिळाल्यानंतर काय करता येतं. तर डिग्री मिळाल्यानंतर तुम्ही जे फर्दर एज्युकेशन आहे, जसं आता BE असेल, BTech असेल, तर तुम्ही पुढे MTech, BE करू शकता. तसंच याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता किंवा तुम्ही मास्टर्स करू शकता, PhD करू शकता. हे सर्व तुमच्या डिसिजनवर पेंडिंग आहे, डिसिजनवर डिपेंड आहे. तुमच्या घरच्यांचे जे परमिशन असते त्याच्यावर डिपेंड आहे किंवा तुमच्या विलिंगवर आहे की तुम्ही किती वर्ष तुमच्या जीवनाचे शिक्षणासाठी खर्च करू इच्छिता. पण हे सर्व तुमच्यावरच डिपेंड आहे. पुढे गव्हर्नमेंट जॉबचा सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन असतो. आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जसं MPSC आहे, UPSC आहे, खूप सारे गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स असतात तिथे डिग्रीची गरज असते. तिथे तुम्ही इझिली अपेअर होऊ शकता किंवा फक्त तिथे एलिजिबिलिटी असते डिग्री. काय गव्हर्नमेंटच्या जॉब असतात तिथे पर्टिक्युलर डिग्रीच्या बेसिसवर वॅकन्सीज असतात, तर तिथे तुम्ही अपेअर होऊ शकता आणि ती गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता. पण त्यासाठी अभ्यास करणं महत्वाचं आहे. डिग्री तुम्ही किती सिरियसली करता, कशा प्रकारे अभ्यासता, कशा प्रकारे तुमच्या स्किल ज्या असतात तुम्ही अनलॉक करता किंवा नवनवीन गोष्टी शिकता, अनालाइज करता किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला सॉल्व्ह करता, पण हे तुमच्याकडे माइंडसेट असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब सुद्धा इझिली मिळवू शकता. आणि प्रायव्हेट जॉब बद्दल पाहिलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जॉब्स अवेलेबल आहेत. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर, सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, सिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनियर, प्रोजेक्ट इंजिनियर, टेस्ट इंजिनियर, अशा प्रकारच्या वेगवेगळे पद जे असतात इंजिनियरचे, तर ते तुम्ही बनू शकता. आता तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल की हे जॉब काय आहेत ऍक्च्युली. मी तर जॉबचे नाव सांगितले, पण जॉबचं काम काय, त्याची ऍव्हरेज सॅलरी काय, म्हणजे पर मंथ तुम्हाला किती फी मिळू, जे हे आहे पगार आहे तो किती मिळू शकतो, त्याचबरोबर वार्षिक पगार किती मिळू शकतो, तर हे सर्व मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहे, तिथे क्लिक करून रीड करू शकता. त्याचबरोबर आता टॉप रिक्रुटर्स पाहूया. जॉब तर पाहिले आपण, पण कंपनीज कोणत्या आहेत. कंपनी जर नाव ऐकून असाल तुम्ही, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, त्याच तुम्हाला हॅवल्स, इन्फोसिस लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड, Amazon.inc, सेपियंट कॉर्पोरेशन, ABB इंडिया, GE हेल्थकेअर, सॅप लॅब्स इंडिया, MU सिग्मा, बँक ऑफ अमेरिका कॉर्प, लेग्रंट मायक्रोसॉफ्ट, वोल्टेक इंजिनियर अँड इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉम्प्टन, अशा वेगवेगळ्या कंपनी आहेत. भारतामध्ये सुद्धा जॉब मिळू शकतो. किंवा तुमचं स्किल चांगलं असेल, चांगल्या कॉलेजमधून डिग्री कंप्लीट केली असेल आणि तुम्हाला हायर शिक्षण करायचं असेल, तर तुम्ही अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊ शकता. भारताच्या बाहेर सुद्धा तुम्हाला खूप सारे कंपनी आहेत, Amazon, मोठ्या टेक कंपनी आहेत, तिथे इझिली जॉब मिळू शकतो. तर करिअरच्या संधी याच्यामध्ये भरपूर आहेत. पण रिमेंबर, हे सर्व तुमच्या शिक्षणावरच आधारित आहे. तुमचे स्किल्स, तुमचं शिकण्याचं जे ध्येय असते त्याच्यावरच हे जॉब मिळवणे सोपे जाते. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण सर्व डिटेल्स पाहिल्या, सिलेबस पाहिला.
जर तुम्हाला सिलेबसमध्ये तो सिलेबस मी सांगितलेला आहे तो विषय जर तुम्हाला सोपे जात असतील, जर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्येच डिग्री करायची आहे, त्याचबरोबर तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर, वेगवेगळे इंजिनिअरचे पद पाहिजे आहेत, त्याचबरोबर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला हायर एज्युकेशन करायचं आहे, तुम्हाला इक्विपमेंट इलेक्ट्रॉनिक्स कसं काम करतं, कसं वर्क करतं, ते कसं बनतं, कशा प्रकारे सर्व गोष्टी वर्क करतात किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह कसे केले जातात, या गोष्टींबद्दल आवड असेल किंवा आतापर्यंत मी जेही बोललेलो आहे त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची तुम्हाला आवड असेल तर नक्की हा कोर्स तुम्ही निवडू शकता. करिअरच्या संधी अवेलेबल आहेत, त्याचबरोबर हायर जॉब पोझिशन्स आहेत, चांगलं पॅकेज आहे. या सर्व गोष्टी जर तुम्हाला रीड करायच्या असतील, ज्या आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाहीत किंवा केलं नाहीये, सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहे. पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून जे आहे तुम्ही सर्व डिटेल्स रीड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या रिगार्डिंग काही क्वेश्चन्स असतील, करिअर गायडन्स बद्दल जाणून घ्यायचं असेल तर प्रायव्हेटली आमच्याशी इंस्टाग्रामवर बोलू शकता, तिथे आम्ही तुम्हाला गाईड करूया. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा तुम्ही जे आयडी आहे तो पाहिलेलाच असेल हँडल. त्याचबरोबर कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच हा व्हिडिओ इतरांबरोबर नक्की शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.